आणि आता अन्य घडामोडींकडे वळूया। बातमी आहे लाखो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची। अस्मानी संकटापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आज फडणवीस सरकार दिलासा देणार का? सरकार मोठा निर्णय घेणार का? कर्जमुक्ती जाहीर होणार का? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही वेळामध्ये मिळण्याची अपेक्षा आहे। नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरलेले बच्चू कडू तासाभरात आपल्या 41 जणांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीत कडूंच्या मागण्यांसह 7 एप्रिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांवरही चर्चा होणार आहे। उच्चस्तरीय बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मुख्य सचिव त्यासोबतच विविध विभागातले 30 वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। अक्षय भाटकर अधिकची अपडेट देत आहेत। अक्षय, 1 तासात एक महत्त्वाची बैठक आणि थोड्या वेळातच आपल्याला कदाचित एक मोठा निर्णय समोर येऊ शकतो। अक्षय, आज मुंबईमध्ये हे सर्व कडू आहेत, त्यांच्यामध्ये अजित नवले सर आहेत, राजू शेट्टी आहेत, रविकांत तुपकर आहेत। हे सगळे नेते आज मुंबईमध्ये आलेले आहेत आणि या नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक आहे आणि या बैठकीनंतर ठरणार आहे या नागपुरातल्या आंदोलनाची दिशा काय असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय मिळणार की नाही हे या बैठकीमध्ये ठरणार आहे। आपल्याबरोबर अजित नवले सर आहेत थेट आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, निर्धार आहे कर्जमाफी घेऊनच आता पुन्हा शेतकऱ्यांकडे जाणार? कर्जमाफीची मुख्य मागणी आम्ही लावून धरणार आहोत, कारण शेतकरी फार अडचणीत आहे। ज्या प्रकारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे, कापूस आणि सोयाबीन ही मुख्य जी खरीपाची पिकं आहे ती बर्बाद झालेली आहे। त्याच्यामुळे हीच योग्य वेळ कर्जमाफीची आहे। सरकारने योग्य वेळी कर्जमाफी करू हा शब्द आता वारंवार आम्हाला सांगू नये, कारण कोणती अचूक वेळ कर्जमाफीची आहे ते आम्ही ठरवणार। ही भूमिका घेऊन आम्ही सगळे नेते एकत्र आलेलो आहे। या आंदोलनाचं एक विशिष्ट महत्त्व जे आहे ते म्हणजे सगळ्या शेतकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांचं एकमत आहे आणि इतर सामाजिक लोकांचा, संघटनांचा पण पाठिंबा आहे। त्याच्यामुळे आमचं एकमत कर्जमाफीवर आहे। कर्जमाफीसाठी आम्ही अडून बसणार आहोत। तर आज कर्जमाफीसाठी अडून बसणार आहेत अजित नवले सर आपल्याबरोबर होते। मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि ही बैठक एकदा सुरू झाल्याच्या नंतर 7 वाजताची वेळ आहे। 7 वाजताच्या वेळेसाठी सगळेजण थांबलेले आहेत। एकदा ही बैठक सुरू झाली की त्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट्स मिळते की नेमकं काय होणार आहे या बैठकीमध्ये, सरकार पूर्णतः कर्जमाफी करतं का आणि त्याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या नेत्यांच्या त्या देखील पूर्ण होतात का हे बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्याआधी 7 वाजेपर्यंत थांबावं लागेल, त्यानंतर ही बैठक सुरू होईल। अश्विन, अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।